श्री स्वामी समर्थ. नमः शिवाय. सोमवती अमावस्या आली की काहीतरी वेगळंच वाटतात. कारण घरामध्ये शांतता असते, आकाशात चंद्र नसतो आणि सगळीकडे अंधार असतो. आणि अशा वेळी जर आपण संध्याकाळी घराबाहेर किंवा पिंपळाखाली, तुळशीजवळ, घराच्या अंगणात तुपाचा छोटासा जरी दिवा लावला ना, तर त्या छोट्याशा प्रकाशात इतकी ताकद असते की मनातील भीती कमी होते, घरातील तणाव कमी होतो आणि हळूहळू आयुष्यातला अंधारही कमी व्हायला लागतो. म्हणूनच आपल्या जुन्या लोकांनी सांगितलं आहे की सोमवारी येणारी अमावस्येला दिवा नक्की लावायचा. कारण हा दिवस असतो शिव यांचा आणि अमावस्या असते पितरांची. म्हणून त्या दिवशी लावलेला दिवा म्हणजे आपल्या घरासाठी आशीर्वादाचा उजेड असतो. तर संध्याकाळी तुपाचा दिवा का लावावा? बघा, अमावस्या म्हणजे पूर्ण अंधार, चंद्र नसतो, त्यामुळे वातावरणात जरा जडपणा जाणवतो. मन सुद्धा कधी कधी बेचैन होतं. अशा वेळी आपण दिवा लावतो म्हणजे काय तर अंधारात प्रकाश आणतो. हे फक्त बाहेरचं नाही तर आपल्या मनाचंही असतं. दिवा लावला की आपोआप मन शांत होतं. त्या दिव्याचा प्रकाश संपूर्ण घरामध्ये पसरतो, अंगणामधला अंधकार दूर करतो, संपूर्ण एक ज्योत पूर्ण प्रकाश घालतो. त्यामुळे आपलं मन आपोआप शांत होतं. कारण आपण त्यावेळी देवाचं नाव घेतो, प्रार्थना करतो आणि मन थोड्या वेळ तरी चांगल्या विचारात जाते. सोमवार हा दिवस महादेवांचा, म्हणून या दिवशी लावलेला दिवा थेट शिवाला अर्पण केल्यासारखा मानतात. तूप पवित्र मानलं जातं, म्हणून तुपाचा दिवा जास्त शुभ समजला जातो. तो जळताना एक सौम्य, शांत प्रकाश देतो आणि घरातली नकारात्मक भावना हळूहळू कमी होते. असं म्हटलं जातं, जर पिंपळाचं झाड जवळ असेल तर तिथे दिवा लावणं खूप शुभ मानतात. कारण पिंपळात देवताचं वास्तव्य मानतात. त्यात विष्णू आणि लक्ष्मी यांचंही स्थान आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे पिंपळाखाली दिवा लावला की घरात लक्ष्मी राहते, पैसा येतो आणि टिकतो अशी श्रद्धा आहे. तर नक्कीच पिंपळाखाली एक दिवा लावायचा. आता घराबाहेर दिवा का लावायचा? तर उंबरठा म्हणजे आपल्या घराचं प्रवेशद्वार. तिथूनच सगळी ऊर्जा घरात येते. म्हणून तिथे दिवा लावला की आपण जणू असं म्हणतो की आपल्या घरात फक्त चांगली शक्ती या आणि वाईट शक्ती दूर राहा. एक साधा पण भावनेने केलेला उपाय आहे. कारण लक्ष्मी त्याच उंबरठ्यातून आपल्या घरीमध्ये, त्याच प्रवेशद्वारातून, उंबरठ्यावरून आपल्या घरी प्रवेश करत असते. म्हणून घराबाहेर एक त्या दिवशी स्वस्तिक, उंबरठ्यावर स्वस्तिक आणि दिवा लावायला विसरू नका. दिवा लावताना फार काही मोठं करायची गरज नाही. फक्त हात जोडून शांतपणे म्हणा की हे देव आमच्या घरात शांती ठेव, भांडण दूर कर, पैसा टिकू दे आणि सगळ्यांना आरोग्य दे. एवढी साधी प्रार्थना केली तरी पुरी आहे. आमच्या घरी अखंड लक्ष्मीचा वास असू दे, असं त्या दिव्याकडे पाहून बोलायचं. कारण अग्निदेवच माता महालक्ष्मीला आपल्या घरी आकर्षित करते. अग्निदेवच तिला लक्ष्मीला आकर्षण करते. असं म्हणतात की अमावस्येला पितर आपल्या घराजवळ येतात. त्यांना मार्गदर्शन मिळावं म्हणून दिवा लावतात. म्हणजे त्यांना प्रकाश मिळतो, हा त्यामागचा भाव आहे. त्यामुळे हा दिवा म्हणजे फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या पूर्वजांसाठीही असतो. या दिवशी त्यांना कोणताही साधा नैवेद्य दाखवायला विसरू नका. खरं सांगायचं तर दिव्याची ज्योत आपल्याला एक गोष्ट शिकवते. अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा प्रकाश दिवा लावा आणि त्याची ज्योत दक्षिण दिशेला करा. मोठी पूजा नाही, मोठं काही नाही, फक्त छोटीशी सेवा सुद्धा आयुष्यात मोठा बदल घडवून शकते. म्हणून लक्षात ठेवा, त्या दिवशी संध्याकाळी थोडा वेळ काढा, दिवा लावा, देवाचं नाव घ्या आणि मनातला सगळा ताण त्या प्रकाशात सोडा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की घरात शांतता वाढते, मन हलकं होतं आणि वातावरण प्रसन्न होतं. त्यासोबतच आपल्या घरी अखंड लक्ष्मी वास करते. लक्ष्मी नारायण आपल्या घरी अखंड वास करून पितरांची सेवा केल्यास पितर सुद्धा प्रसन्न होतात. हा श्रद्धेचा विषय असून प्रकाश आपल्या जीवनात तुपाचा दिवा लावणे म्हणजे हा श्रद्धेचा प्रकाश आपल्या जीवनात जागवण्याची एक साधी शक्तिशाली सेवा आहे. या दिवशी शिवावर विश्वास ठेवा, पितरांचा सन्मान करा, दान करा, दिवा लावा आणि श्रद्धेने हा दिवस साजरा करा. सोमवती अमावस्या हा फार दुर्मिळ आणि प्रभावी दिवस आहे. या दिवशी केलेली साधी पूजा, छोटासा जप, मनापासून केलेली प्रार्थना जीवनात मोठा बदल नक्कीच घडवून
शकते. या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने काही खास कामे केली तर शिवकृपा, पितृ आशीर्वाद आणि आपल्या घरी लक्ष्मीचा अखंड वास होतो. सोमवती अमावस्येला ही साधी सेवा करायला विसरू नका. तर सोमवती अमावस्येला अशी छोटीशी साधी सेवा करून आपल्या घरी सुख, समृद्धी, आनंद नक्कीच येणार आहे. आपल्या घरामध्ये भरभराट होणार आहे. असा सकारात्मक विचार ठेवून ही सेवा करून काय होणार आहे, तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी नांदणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला आनंद होणार आहे. हे महत्त्वाचे आहे. म्हणून अशी साधी सेवा करा. आणि या दिवशी आणखी काय काय सेवा करायच्या त्याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो जाऊन नक्की बघावा. ही माहिती आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.